सामन्याला सुरुवात होत आहे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन जातोय कल्पेश आपल्या बॉलिंग मार्कवर योगेश साठी. पाहूया कशा प्रकारे टाकतोय. चांगला फटका, चांगला लेग साईडच्या दिशेने हुक केलाय. चेंडू वन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच चषक फोर म्हणता येईल याला. चांगली बॅटिंग करताना दिसतोय योगेश. कल्पेश येथे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कशा प्रकारे मारा करतोय. नक्कीच आज चांगलं क्लॅरिटी दाखव पाहायला भेटत आहे. 2 कॅमेरे लावलेले आहेत. पाहूया. आणि लिंक आहे ITC इगतपुरी टेनिस क्रिकेट लाईव्ह अशी लिंक आहे. आपण आपल्या मोबाईलवर सर्च करू शकता आणि येथे हर हर महादेव ग्रुप आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. पुन्हा चांगला चेंडू जातो बाउंड्री लाईन कडे. फिल्डर धावत आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. 2 धावा कंप्लीट. पाहूया तिसऱ्याचा कॉल येते का. जातो सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 फोर आलेले आहेत. कमबॅक करताना दिसतोय तो. चांगलं प्रेशर टाकलं ते योगेश्वर. पाहूया. अशी लिंक आहे ITC इगतपुरी टेनिस क्रिकेट लीग लाईव्ह अशी लिंक आपल्या मोबाईलवर सर्च करू शकता आणि यूट्यूबचं चाललेलं हे मॅचेसचा आपण आनंद घेऊ शकता. पुन्हा जातो आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश कसा मारा करतोय. चांगला फुल चेंडू. पाहूया झेलबाबत षटकार. काय फटकेबाजी तुफान खेळ करतोय साकारताना दिसतोय. आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी योगेश घागरे. काय तुफान खेळी साकारताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चौकार 1 षटकार 3 चेंडू 14 धावा खर्च केले आहे. नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला भेटते आणि चांगला कट्टर टाकला आहे. नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा इशारा वाईड आणि आलाय रिव्ह्यू. पाहूया. पंचांचा इशारा वाईड. नक्कीच पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतोय कल्पेश. हापटाप्याचा चेंडू चांगला वळून मारला परंतु क्षेत्ररक्षण पाहिना. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलंय. पाहूया दुसऱ्या धावेचा धाव वाढवण्याचा चान्स परंतु काहीच 2 धावा कंप्लीट केल्या. नक्कीच 4 धावा होत्या परंतु काय लाजवाब प्रदर्शन आपल्याला या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला भेटलं. संघासाठी महत्वाच्या 2 धावा वाचवल्या आहे. चांगलं योगदान देते. 100% योगदान म्हणता येईल. 100% देते. आणि काय चेंडू टाकलाय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक केलंय. नक्की बॉलरने आपल्या या ओव्हरमध्ये वाढती धावसंख्या झाली 17. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडूवर पॉवर प्ले चाललेला आहे. चांगलं असं षटक हाताळताना योगेश. नक्कीच मिसफुल पाहायला भेटते. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा येतो का कॉल. आणि मला वाटतं 22च्या 2 धावा आल्या. वाढती धावसंख्या झाली 9. 19 धावा. षटक संपलेला आहे. पंचांचा इशारा येतोय. पाहूया जातो आता स्ट्राईकला नितीन काळे. 21 फुटक अंदाजामध्ये चांगली मागच्या साखळी सामन्यामध्ये चांगलं योगदान दिलेलं होतं. 9 चेंडू आणि 42 धावांवर नाबाद राहिलेला होता. नक्कीच युवराज सिंगची रेकॉर्डची बराबरी करण्याचा चान्स आला होता त्याला परंतु नाबाद राहिला. जाऊया सामन्याकडे. वळूया मॅचकडे. पाहूया एक चांगला एक विस्फोटक बॅटर. पाहूया नितीन काळे काय करते टीम साठी. पहिलं षटक चांगलं हाताळलंय योगेशने. पाहूया दुसरं षटक. महत्वाचं षटक असेल. बॉलिंग साठी आलाय.
भावकाळीसाठी लागलेले आहेत 501 रुपयाचं पारितोषिक लगातार 4 षटकारांसाठी. पाहूया चांगली अशी बॅटिंग साकारताना दिसतोय आज. कशी बॅटिंग करतोय विपक्षामध्ये करण, एक कट्टर बॉलर, चांगलं असं आपलं नाव गाजलेलं आहे या बॉलरचं. नक्की चांगलं बोरली संघाचा एक खतरनाक बॉलर आणि पक्षामध्ये करण दुसरं षटक घेऊन येतोय, कशा प्रकारे मारा करतोय. पाहूया सामन्याला सुरुवात होत आहे. लिंक आहे इगतपुरी टेनिस क्रिकेट लाईव्ह. पहिला चेंडू, चांगला चेंडू टाकलाय, नक्कीच यॉर्कर मारा केलाय, ब्लॉक होल चेंडू. एक धाव आले, वाढती धाव संख्या झालेली आहे 20 धावा. नक्कीच चांगला असे बॉलिंग आहे बोरली संघाची. पाहूया घेतोय का मोठी खेळ साकारण्याचा प्रयत्न. 6 चेंडू 18 धावांवर खेळतोय योगेश घागरे. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. नक्की चांगला चेंडू होता, नक्की चांगला कटर टाकतोय, पूर्णपणे कमबॅक करताना दिसतोय आपल्या संघासाठी करण, एक कटर बॉलर. नक्कीच आपलं नाव गाजवतोय. सामने येथे पहिल्या स्पर्धेत सामनावीर पुरस्काराने सन्मानित फायनलच्या सामन्यामध्ये एक चांगली बॉलिंग पाहायला भेटली होती. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल आणि काय फटका आला, मोठा फटका, षटकार हा होईल. सरपंच चषक सिक्सर. नक्कीच करण हा सामुंडी येथील एक छोटंसं टार्गेट, मुळगाव संघ समोर छोटंसं टार्गेट होतं, ते टार्गेट चेस करताना मुळगाव संघाला धाव होऊन दिला नाही आणि ठरला होता सामनावीर फायनलचा. करण एक चांगला नावाजलेला बॉलर. पाहूया पुढचा चेंडू कसा टाकतोय, सर्वांच्या नजरा असतील त्याच्याकडे आणि काय बॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. बॅक टू बॅक चांगला एक षटकार गेला, आला डॉट, विकेट आले. बॅटची कडा घेऊन गेलाय, चांगला मोठा झटका बसलाय. नक्की चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली होती. 9 चेंडू 24 धावांवर खेळ भावना चांगली दाखवली बॅटरने. चांगला हुक पर नक्की चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. 1 विकेट 7 धावा 4 बॉल झालेले आहे. कमबॅक केलेला आहे, वाढती धावसंख्या झाली 26. स्कोर बोर्डवर 26 धावा लागल्या आहे. पाहूया आता जातोय अक्षय कोरडे, 21 फटक बॅटर. अक्षय कसं प्रकारे हाताळतोय, ओव्हर महत्वाची ओव्हर आहे. करणकडून चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. नक्कीच मोठ्या स्पर्धामध्ये आपलं चांगलं योगदान देतोय करण. चांगली बॅटिंग करतोय, चांगली बॉलिंग करतोय आज. पाहूया कमबॅक केलेला आहे. नक्कीच पहिलं मागलं असं षटक 19 धावा खर्च केला होता, परंतु कमबॅक केलंय. पाहूया पुढचे 2 महत्वाचे चेंडू कशा प्रकारे खेळतोय अक्षय कोरडे. नक्कीच चांगला चेंडू, चांगला असं क्षेत्ररक्षण सजवलंय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, कट्टर मारा करतोय. नक्कीच पुढचा चेंडू अक्षय साठी चांगला बॉलिंग ट्रॅकवर चांगलं बॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. फक्त 5 चेंडू 7 धावा आलाय. हवेत पाहूया येतोय विकेटचा चान्स आणि मला वाटतं जीवदान भेटलाय. नक्कीच विकेटकडे विकेट किपरचा झेलचा चान्स होता. वाढती धावसंख्या झाली. नक्कीच विकेट किपरकडे चान्स होता, परंतु विकेट किपरने सोडला. मोठा झटका असता आदिशभाई संघाला, परंतु मिळाला जीवदान अक्षयला. वाढती धावसंख्या झाली होती 27 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. 13.5च्या धावगतीने धावा निघालाय. कमबॅक केलं, या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केलाय. पाहूया चांगला असा
सामना प्रेक्षकांच्या नजरेस पडणार. 27 धावा स्कोर बोर्डवर लागला गेला. पुढचे 12 चेंडू महत्वाचे असतील. कशा प्रकारे रणनीती आखतोय तो कॅप्टन बोरली संघाचा, कशा प्रकारे बॉलिंग टाकतोय, कशा प्रकारे बॉलर हाताळतोय आपले 2 महत्वाचे बॉलर. पाहूया नितीन काळे अजून काही एक चेंडू खेळला, 1 धाव. नॉन स्ट्राईकला उभा आहे, पुन्हा गेलाय स्ट्राईकला. अक्षय जीवदान भेटलाय. सोमा, पाहूया सोमा कशा प्रकारे मारा करतोय. अक्षयसाठी काय रणनीती असेल. हा एक चेंडू पाहूया झेलबादन आणि मोठा फटका. हाफ टप्प्याचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच अतिशय उंच हवेत गेला होता, परंतु लांबी सुद्धा होती आणि गेला षटकार. पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतोय. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर येतोय सोमा एक चांगली बॉलिंग टाकणारा, परंतु हाफ टप्प्याचा चेंडू पुन्हा येतोय. बॅक टू बॅक षटकार. नक्कीच 2 चेंडू 12 धावा खर्च केलाय. अक्षय कडून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. काहीशी लहान तुफान खेळी साकारताना सर्व प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करतोय अक्षय आपल्या बॅटमधून. नक्कीच दोन्ही चांगले नावाजलेले संघ, चांगलं प्रदर्शन आज प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे. महामुकाबला पाहायला भेटणार आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. नक्कीच कमबॅक केलेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. पुन्हा आला होता, परंतु मिडल कनेक्ट झाला नाही. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली अक्षय कडून. 5 मिनिट 13 धावांवर खेळतोय. नॉन स्ट्राईकला उभा आहे नितीन काळे. आज काही हाफ टप्प्याचा चेंडू, चांगलं असं क्षेत्ररक्षण. नक्कीच चांगले असे बॉलिंग टाकताना कमबॅक केलंय. पहिल्या 2 बॉलर षटकार गेले होते, परंतु तिसरा डॉट आला आणि एक आलाय, सिंगल आले. पाहूया 2 चेंडू काय करतोय नितीन, कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. सोमा एक चांगली, आतापर्यंत फक्त 1 चेंडू खेळलाय. पाहूया नितीनसाठी पहिला चेंडू. पाहूया पाहूया नितीन काळे फटकेबाजी करतोय. 1 षटकार आलाय. पाहूया कमबॅक करतोय का देतोय मिडल कनेक्ट आणि क्लीन बॉल केलाय. काय चेंडू टाकला. नक्कीच एक मोठा चेंडू आणि मोठी विकेट आली. मोठा मासा गळाला लागलाय आणि कमबॅक केलंय. नक्कीच बोरली संघाकडून चांगला आतापर्यंत स्पर्धेमध्ये बाद झाला नव्हता, परंतु विकेट घेतली. विकेट बोल्ड, विकेट क्लीन बोल्ड केलाय नितीन काळे. चांगली बॉलिंग नंतर बोरली संघाकडून मागडा असं षटक आलं, परंतु एक महत्वाची विकेट. 19 धावा खर्च केल्या. पाहूया कोण येते नवीन बॅटर. सुदेश. 46 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेलेल्या आहेत. 46 धावा 15.33च्या सरासरीने. काही मोठं आव्हान नाही. पाहूया पुढचे 6 चेंडू काय करतोय, कमबॅक करतोय की नाही तो बोरली संघ. नक्कीच पाहूया घेतोय का 15-16 धावा. 60च्या पुढे टार्गेट जातोय का नाही. नक्कीच 60 धावा जर स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या तर बोरली बावली संघासाठी चांगलं होईल. जर 60च्या पुढे गेलं तर काहीच प्रेशर येतोय तो बॅटिंग करताना. पाहूया विलास कशा प्रकारे बॉलिंग करतोय. नक्कीच स्ट्राईकला होतो अक्षय. एक चांगली मोठी खेळी साकारताना. 7 चेंडू 14 धावा. पाहूया एक कशा प्रकारे मारा करतोय अक्षय कोरडेसाठी. विलासचा चेंडू. नेक्स्ट बॉल कसा असेल. नक्कीच चांगला चेंडू टाकतोय. पाहूया चांगला ऑन साईडच्या दिशेने हिट करण्याचा प्रयत्न झालाय. डॉट. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला भेटलेली आहे ती बोरली संघाकडून. चांगला कट्टर टाकला. एक चेंडू मिस फॉल पाहायला भेटते. नक्कीच येते, एकच धाव होते, परंतु मिस फॉल
मिसफील्ड पाहायला भेटले. चांगली बॉलिंग करतोय तो विलास. काय बॉलिंग आपल्याला पाहायला भेटत आहे या बॉलर कडून. नक्की चांगले कटर टाकतोय, स्लोअर वन टाकतोय, बॅटरला चकमा देत आहे परंतु थोडीशी मिसफील्ड झाली. दगडावरून खड्यावरून चेंडू बाजूला असा टाकला क्षेत्ररक्षकाकडून, थोडीशी मिसफील्ड. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल. हाफ टप्प्याचा चेंडू पाहूया, जातो षटकार. नक्कीच आज खतरनाक बॅटिंग करतोय संघासाठी, महत्वाची बॅटिंग म्हणता येईल अक्षय कडून. पाहूया वन बाउन्स दिलाय पंचाने, पंचगिरीचं काम करतोय तानाजी. पुढचा चेंडू कसा असेल. नक्कीच चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पाहूया येतोय चेंडू हवेत आणि मला वाटतं वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय क्षेत्ररक्षण चुकीचं लावलंय मिडवानच्या दिशेने. जर क्षेत्ररक्षक सजवला असता तर हातात झेल बाद झाला असता. थोडासा चुकीचा क्षेत्ररक्षण विलास करून आपल्या बॉलिंगवर चांगली बॅटिंग हाताळतोय करतोय संघासाठी. पुन्हा बॅक टू बॅक येतो वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आल्या या ओव्हर मध्ये 16 धावा खर्च केल्या. पाहूया नक्कीच चांगली ओव्हर टाकली होती परंतु क्षेत्ररक्षण चुकीचं सजवलंय. मिडवानच्या दिशेने जाते चौकार. पाहूया आता आलाय मिडवानवर क्षेत्ररक्षक. पाहूया विलास कशा प्रकारे मारा करतोय अक्षयसाठी. पुढचा चेंडू नक्कीच स्लोअर वन टाकला आणि हलका चेंडू नक्कीच येते. पूर्ण प्रेक्षकांना सुद्धा माहित होतं येईल स्लोअर वन आणि आला स्लोअर वन परंतु मनात तसा बॅटरला फायदा उठवता आला नाही. कमबॅक केलं. 23 चेंडू 63 धावा. 2 धावांची पॅनल्टी. अशा प्रकारे 65 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. 65 धावांचं टार्गेट असेल.
उशीर झालाय. दुपारचे 2:15 झालेले आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे. अतिशय उशीर झालाय. अतिशय उन्हातानात 41 सेल्सिअस डिग्री तापमानामध्ये टेम्परेचरमध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. कल्पेशचा पहिला चेंडू करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे मारा करतोय. जातो चेंडू सीमारेषेकडे आणि मला पाहूया मोठा हिट केलाय तो नितीन काळेकडून. तुफान वेगाने केला आणि एसटी अचूक मारा केला. एसटीवर धावबाद झालाय. करण एक विस्फोटक बॅटर, परंतु आज आपली काहीशी चमक दाखवण्यासाठी मोठा चेंडू धावबाद झालाय. पाहूया जातो विलास, नक्कीच एक विस्फोटक बॅटर. पाहूया चांगली धमाका बॅटिंग आहे या बॅटरची. युवराज सिंग सारखे 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा विलास काय करतो आज टीमसाठी. पाहूया कशा प्रकारे मारा करतो तो कल्पेश. काय फटका आला, तुफान फटका आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा फटका, षटकार. नक्कीच एक विस्फोटक बॅटर, बॅक टू बॅक 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा कडूची वाडी कारेगाव येथे 6 बॉलात 6 षटकार मारले या बॅटरने. पाहूया आणि या खेळपट्टीवर पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय. नक्कीच चांगलं नाव गाजवतोय टेनिस क्रिकेटमध्ये इगतपुरी शहापूर तालुक्यामध्ये आणि आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुद्धा चांगलं नाव गाजवतोय. पाहूया कल्पेश कशा प्रकारे मारा करतोय. सर्वांच्या नजरा आहेत आज. चांगली बॉलिंग पाहायला भेटली विलासकडून. पाहूया एक तुफान फटकेबाजी करणारा बॅटर. पुढचा चेंडू कसा आहे. आणि मला वाटतं चांगला यॉर्कर मारा केलाय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, 3 चेंडू 6 धावा आल्या, परंतु नक्कीच बॅक टू बॅक प्रत्येक ओव्हरमध्ये 2-3 षटकार सामन्याची दिशा बदलवू शकतात. एक आलाय. पाहूया अजून 3 चेंडू आहेत. माही आलाय नॉन स्ट्राईकला येतो विलास. पाहूया एक खतरनाक बॅटर. पुन्हा चांगला मिडॉनच्या दिशेने कट केला. क्षेत्ररक्षण चांगले तैनात. पाहूया दुसऱ्या धावेसाठी कॉल आला. 2 धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट. काय चित्त्याच्या गतीने धावतोय संघासाठी महत्वाच्या 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये आपलं फिटनेस दाखवतोय विलास. नक्कीच सर्व प्रेक्षकांना माहीत आहे दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. सर्व प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासून या सामन्याची पाहण्याची इच्छा होती आणि मला वाटतं इथे धावबाद होण्याचा माहीचा चान्स हुकलाय आणि नक्कीच माही मार रहा है. माहीला आलाय जीवदान. पाहूया करतोय काय. अभिषेक शर्मा सारखी विस्फोटक पारी खेळतोय का. ख्रिस गेल सारखी मोठी खेळी साकारतोय का जीवदानाचा फायदा. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल. डॉट बॉल. थोडंसं कमबॅक केलंय. 8 रन आले. 1 विकेट. नक्कीच पूर्णपणे पहिलं षटक हाताळलंय कल्पेशने उत्तम प्रकारे. 18 मध्ये 57 धावांची गरज. 19च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. 8 धावा 1 विकेट 1 ओव्हर. पाहूया माही मार रहा है करतोय का आज एक तुफान खेळी. खोडाळा संघाविरुद्ध 1 विस्फोटक खेळी. संघाला विजयश्री खेचून आणली होती आणि ठरला होता विजेता संघ. सामनीच्या ग्राउंडवर माहीची एक तुफान खेळी. पाहूया मारतोय का आज ख्रिस गेल सारखी मोठी खेळी साकारतोय का. सर्वांच्या नजरा असतील माहीकडे. पाहूया येथे करण. संतोष भाई लांगे यांचा भाचा आलाय बॉलिंगसाठी. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय. चांगलं आपलं टेनिस क्रिकेट त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये करण नाव गाजवते. एक महत्वाची ओव्हर टाकण्याची जबाबदारी टाकली त्याच्यावर. पाहूया करण
करण ठोंबरे काय करतोय आपल्या टीमसाठी, सर्वांच्या नजरा आहेत त्याच्याकडे. एक छोटासा 12वीचा विद्यार्थी 13वीचा विद्यार्थी कशा प्रकारे मारा करतोय. नक्कीच एक विस्फोटक बॅटर, छोटा फटाका मोठा धमाका. माही पाहूया खोडाळा संघाविरुद्ध एक विस्फोटक लाजवाब बारीक खेळला होता संघासाठी. पाहूया आज पुन्हा ती संधी आहे माहीसाठी. पहिला चेंडू आणि गुगुळ बॉल लाईन आणि लेंथ मध्ये मारा केला. डॉट चेंडू आलाय. करण एक विस्फोटक बॅटरला बॉलिंग टाकतोय. पॉवर प्ले संपलेला आहे. 38 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर लावलेले आहेत. बाउंड्री टच पाहूया घेतोय का बॅक टू बॅक 3 षटकार सामन्याला आणतोय का रंगतदार. पाहूया 17 मध्ये 57 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. पाहूया